अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं असं म्हणत आदिती तटकरे आज भावुक झाल्या। मात्र आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण होईल असं बारामतीतल्या मेळाव्यात बोलताना आदिती तटकरे यांनी हे विधान केलंय। तर प्रत्येकाला असं वाटतं माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी आता पुढे जायचंय असं छगन भुजबळ यांनीही म्हटलंय। सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करावं असं वक्तव्य मंत्री आदिती तटकरेंनी केलंय। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला। बारामती जवळच्या कन्हेरीमध्ये मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर जाहीर प्रचार सभा पार पडली। या प्रचार सभेत बोलताना आदिती तटकरे भावुक झाल्या आणि त्यांनी सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं। आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती। जरी दादा 6 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो। कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे काकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलंय की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, का येऊ नये। अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत। तर आम्हाला वाटतं की ठीक आहे, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता किंवा आता सुनेत्राताई यांना सुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू। प्रचार सभेत बोलताना सुनेत्रा पवारही भावुक झाल्या। दादांच्या विचारानं काम करत राहील असं आश्वासन त्यांनी बारामतीकरांना दिलंय। दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत। आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी हे विमान कोसळलं, त्या विमाना कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिजे। आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले। इतक्या वर्षाची मला पाहून पाहून खात्री आहे तुमचा भक्कम पाठिंबा, आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे। तुमच्या दादाबरोबर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे।